देऊळ बंद 2 100 करोड बॉक्स ऑफिस, मराठी सिनेमाचा नवा इतिहास. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. देऊळ बंद 2ने 100 कोटीचा टप्पा गाठल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या यशामागची कारणं, चित्रपटाचा प्रवास आणि हा विक्रम मराठी सिनेमासाठी किती मोठा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चित्रपटाची कथा. देऊळ बंद 2 हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नाही, तर श्रद्धा, समाज आणि वास्तव यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. दमदार अभिनय, प्रवाही संवाद आणि भावनिक कथा यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसचे यश. रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने प्रत्येक आठवड्यात दमदार कमाई केली. कमी बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट मोठ्या हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपटांनाही कळवी टक्कर देत चर्चेत राहिला. अनेक माध्यमांनुसार चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे तो मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या यशस्वी चित्रपटापैकी एक ठरला आहे. यशामागची कारणं. दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय, सकारात्मक प्रेक्षक प्रतिसाद, सोशल मीडियावरील चर्चा, मजबूत वर्ड ऑफ माउथ याच कारणामुळे चित्रपट अनेक आठवडे थिएटरमध्ये टिकून राहिला आणि मोठी कमाई करू शकला. तुम्ही देऊळ बंद 2 पाहिला आहे का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून या कथेबद्दल सांगायचं झालं, याच काळात चित्रपटाच्या कथेवर पुन्हा काम सुरू असताना प्रवीण तरडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा मुद्दा मांडला. स्नेहल तरडे म्हणाल्या, आपल्या मातीतला पुरुष शेतकरी जेव्हा संकटात सापडतो, कर्जबाजारी होतो, तेव्हा अनेकदा खचून जाऊन टोकाचं पाऊल उचलतो. पण परिस्थिती कितीही बिकट असो, कोणतीही शेतकरी माऊली किंवा आई आपल्या पोटच्या लेकराला संकटाच्या खाईत टाकून कधीच पळ काढत नाही. ती शेवटपर्यंत परिस्थितीची 2 हात करते. मग या सिनेमात देवाच्या डोळ्यात डोळे घालून जाप योजण्याचा पहिला अधिकार त्या लढवया स्त्रीला का नसावा? कारण रोज देवाला नैवेद्य दाखवून घराचा गाडा तीच ओढत असते. स्नेहल तरडे यांचा हा विचार प्रवीण तरडे यांच्या मनाला इतका पटला की त्यांनी कथेचा संपूर्ण अँगलच बदलून टाकला.